दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये अब की बार भाजप सरकार होणार अशी स्पष्ट चिन्ह आता दिसायला सुरुवात झालेली आहे। विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये दिल्लीत भाजपने मोठी आघाडी घेतली आहे। सध्याच्या कलांनुसार भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे, तर आम आदमी पार्टीने मात्र दिल्लीचा बालेकिल्ला गमावल्याचं आता स्पष्ट होत आहे। गेल्या 2 निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवणाऱ्या आपला या निवडणुकीमध्ये 30 जागा देखील मिळवताना घाम फुटलाय। तर राहुल गांधींना दिल्लीकरांनी सपशेल नाकारल्याचं दिसतं आहे। काँग्रेसला दिल्लीमध्ये एकाही जागेवर आघाडी मिळालेली नाही। सध्याची टॅली जी आपण स्क्रीनवर पाहतो आहोत, 70 पैकी 70 जागांचे कल आणि त्यापैकी 47 ठिकाणी भाजप तर 23 ठिकाणी आम आदमी पक्ष आघाडीवर आहे। तर भाजपच्या विजयानंतरची ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। भाजपने पहिल्या 1 तासामध्ये कुठल्याही प्रकारचा जल्लोष सुरू केला नव्हता, मात्र गेल्या काही साधारण 1 ते 1.5 तासांमध्ये ज्यावेळी कल स्थिर व्हायला सुरुवात झाले त्यानंतर मोठ्या प्रमाणात या जल्लोषाला सुरुवात झालेली आहे आणि दिल्लीमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारे भाजपकडून जल्लोष केला जातो आहे। मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक दिल्ली में भी आपने ऐसा ही चमत्कार कर दिया। एक और माहौल था, दूसरी ओर भाजपा ने मैनेजमेंट से एकदम इलेक्शन जीता है, क्या लग रहा है? देखिए, ये जो जीत है ये माननीय प्रधानमंत्री जी पे जो काम है उनके ऊपर जनता का विश्वास है। मैं दिल्ली की जनता का दिल से धन्यवाद करना चाहूंगा। जो भरोसा, जो विश्वास माननीय प्रधानमंत्री जी पे भारतीय जनता पार्टी पे जताया है, जो विकसित भारत की जीत है और लगातार जो आपदा मुक्त दिल्ली हुई है, जो दिल्ली में भ्रष्टाचार करने का काम केजरीवाल जी ने किया उनको नकारने का काम, जो भ्रष्टाचार में सरकार थी, सरकार में भ्रष्टाचार था ये नहीं पता था। सबसे बड़ी बात, दिल्ली के युवाओं को एक भी स्कूल केजरीवाल कॉलेज नहीं दे पाए, लेकिन उनके हाथ में दारू की बोतल देने का जो काम, जो घर खराब करने का काम किया था, उन माताओं बहनों ने उनको बाहर करने का काम दिल्ली की जनता ने, हमारी माताओं बहनों ने काम किया है। जो दिल्ली को गड्ढा की दिल्ली बना दी थी, ना साफ हवा ना साफ पानी दे पाए, उसकी इसलिए दिल्ली की जनता ने उनको। तर भाजपने 47 ठिकाणी आघाडी मिळवलेली आहे। अब की बार दिल्लीमध्ये भाजप सरकार असणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। अर्थात अधिकृतरित्या अजून एकही निकाल घोषित करण्यात आलेला नाही। हे सगळे कल आहेत, अर्थात हे कल अंतिम टप्प्यावर पोहोचलेले आहेत असं आता आपण म्हणू शकतो। 8:30 वाजल्यापासून ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात झाली आणि आता 3.5 तास होऊन गेलेले आहेत, त्यामुळे जवळपास अंतिम टप्प्यामध्ये ही मतमोजणी आलेली आहे आणि या कलांमध्ये आता फार फरक पडेल अशी शक्यता सध्या तरी दिसत नाही। मात्र अजून ऑफिशियली निकाल घोषित व्हायला सुरुवात झालेली नाही आणि याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी, या निकालाचे अर्थ जाणून घेण्यासाठी सध्या आपल्या स्टुडिओमध्ये भाजपचे नेते आणि प्रवक्ते अतुल भातखळकर आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रशांत कदम आहेत आणि त्याचबरोबर एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक सुद्धा आहेत। सरिताजी, आपण या चर्चेला सुरुवात करूया। नक्कीच अमोल, खरं तर अतुलजी एक प्रश्न विचारावासा वाटतो, म्हणजे एकीकडे भाजपचा जो विश्वास होता तो 50 जागा जिंकू असा होता आणि कुठेतरी तुम्ही जवळपास येताय। महाराष्ट्रात तुमची अडचण आम्ही समजू शकत होतो की मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करणं तुम्हाला कठीण होतं, पण दिल्लीत आपण चेहरा देऊ शकला नाही, तर हा कॉन्फिडन्स का नव्हता? मुळामध्ये चेहरा दिला नाही तरी जिंकतोच होतो आम्ही आणि आमचा चेहरा दिल्लीच्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीजी हेच होते आणि तेच आहेत आणि त्याच्यामुळे चेहरा जेव्हा आम्ही द्यायचो तेव्हा तुम्ही म्हणायचा ही काही प्रेसिडेन्शियल निवडणूक आहे का, प्रेसिडेन्शियल निवडणूक करण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे, जेव्हा देत नाही तेव्हा का देत नाही म्हणून विचारतात। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या वेळीची परिस्थिती, त्या वेळीची स्ट्रॅटेजी लक्षात घेऊन त्यातला आम्ही निर्णय घेतो। दिल्लीच्या पुरतं बोलायचं ठरवलं तर दिल्लीमध्ये शेवटी दिल्लीला काही पूर्ण राज्याचा दर्जा नाही आहे, लॉ अँड ऑर्डर हे दिल्लीकडच्या सरकारकडे त्या ठिकाणी नाही आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं पक्षाने जी काही स्ट्रॅटेजी केली ती अत्यंत योग्य अशा प्रकारची स्ट्रॅटेजी होती आणि त्यामुळेच पक्षाने तिथली परिस्थिती लक्षात घेऊन त्या ठिकाणी ही रणनीती आम्ही आखलेली आहे। प्रशांत, कुठेतरी लोकसभेमध्ये मोदींचा चेहरा दिला आणि पाहिजे तसं यश मिळालं नाही, त्यानंतर कुठेतरी भाजपा बॅकफूटवर गेली असं वाटतंय का? चेहरा देण्याच्या मॅडम, याचं उत्तर घेण्यापूर्वी एक महत्त्वाचे अपडेट येते आहे। पहिला निकाल सध्या समोर आलेला आहे। कोंडली मतदारसंघामध्ये आपचे कुलदीप कुमार यांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे। दिल्लीतला पहिला निकाल हा आपच्या बाजूने आलेला आहे आणि आत्ता 12:07 झालेली आहेत आणि आत्ता निकाल यायला सुरुवात झालेली आहे, त्यानुसार हा पहिला निकाल आलेला आहे। आपण चेहऱ्याच्या
विषयाबद्दल बोलत होतो तर काही वर्षांपूर्वी म्हणजे ज्यावेळी आम आदमी पक्षाचा उदय झाला त्याच्यानंतर जे दिल्लीमध्ये भाजपचा चेहरा होते हर्षवर्धन ते आता कुठे आहेत, मध्ये किरण बेदी यांचा सुद्धा चेहरा वापरून बघितला, पण चेहरा नसताना सुद्धा जे यश मिळालेलं आहे भाजपला ते निश्चितच मोठं आहे. कारण खरं तर हे काम काँग्रेसचं होतं, म्हणजे आपला नेस्तनाबूत करणं. कारण सत्ता कोणाकडून घेतलेली होती आपनं, तर ती काँग्रेसकडून घेतलेली होती. त्याच्या आधी 15 वर्ष सलग शीला दीक्षित लोकप्रिय मुख्यमंत्री होत्या. त्या काँग्रेसचं काय झालेलं आहे तर सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये 0 जागा प्राप्त झालेल्या आहेत. आणि भाजप हे म्हणजे काँग्रेसची गेलेली सत्ता, आम आदमी पक्षासारखा एक नवीन उदयाला आलेला पक्ष की जो इतक्या कमी वेळामध्ये राष्ट्रीय दर्जाचा पक्ष म्हणून मान्यता मिळवतो, त्याला नेस्तनाबूत करण्याचं काम भाजपनं केलेलं आहे. त्यामुळं म्हणजे सत्ता जिंकण्याचं कौशल्य 2014 नंतर भाजपला प्राप्त आहेच, पण एखाद्याची सत्ता हिसकावून घेण्याचं सुद्धा कौशल्य हे भाजपनंच दाखवलेलं आहे असं दिसतंय. नेस्तनाबूत हा जो शब्द आता आपण वापरत आहोत विश्लेषणात, मला ह्याच्यात एका वेगळ्या अँगलला ही चर्चा घेऊन जायची आहे की ज्यावेळी 1993 साली भाजपची सत्ता होती आणि त्यानंतर ज्यावेळी काँग्रेसनी कमबॅक केलं 1998ला, त्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजपची वोट शेअर घसरलेला होता. त्यानंतर 2015ला ज्यावेळी पुन्हा आम आदमी पक्षाने काँग्रेसला नेस्तनाबूत केलं असं आपण म्हणू शकतो. काँग्रेस सत्तेतून थेट शून्यावर आलेली होती आणि आत्ता मात्र आपण बघतो की आपचा पराभव झाला आहे, तरी सुद्धा हा जो निकाल दिसतोय अजूनही 24 जागा आहेत आणि वोट शेअर बघितला तर तो साधारण 1% फरक आहे आपमध्ये आणि भाजपच्या वोट शेअरमध्ये. तर हे पूर्ण नेस्तनाबूत केले असं आपण म्हणू शकतो की ही काटेकी टक्कर म्हणता येईल. म्हणजे या निकालामुळे केजरीवालांचे राजकीय मृत्यूलेख आपण लिहायला घेतले तर ती सगळ्यात मोठी चूक ठरेल. कारण सत्तेतले केजरीवाल याच्यापेक्षा विरोधातले केजरीवाल हे खूप डेंजर असतात आणि हे भाजपला सुद्धा माहिती आहे. म्हणजे आपण 2014च्या आधी बघितलंय की रस्त्यावरती जाऊन झोपणे, आंदोलनं करणे याच्यामध्ये केजरीवाल हे खूप हुशार आहेत. त्यामुळं ते मुख्यमंत्री असताना सुद्धा तेच करत होते. फक्त त्यांनी कोर्स करेक्शन केलं, एवढाच त्यातला त्यांच्या जमेची बाजू आहे. त्यामुळे तसा काही मुद्दा नाही. म्हणजे मुद्दा असा आहे अतुलजी की आपल्यावर अतुल लोंढे सुद्धा आहेत, त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत, ते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत की भाजपला पुन्हा सत्तेत यायला 26-27 वर्ष थांबायला लागली. म्हणजे प्रभू रामाच्या वनवासापेक्षा सुद्धा दुप्पट काळ याच्यामध्ये झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली. दुसरीकडे ज्यावेळी आपनी कमबॅक केलं त्यावेळी काँग्रेसच्या पूर्ण चिंधड्या उडवल्या. 0वर काँग्रेसला आणून ठेवलेलं होतं आणि अजूनही काँग्रेस उठताना दिसत नाहीये. सलग ही दुसरी आणि तसं बघितलं तर टेक्निकली तिसरी निवडणूक आहे. त्या तुलनेमध्ये आपला पराभूत करण्यामध्ये तुम्हाला हीच अपेक्षा होती की आपनी जे काँग्रेसचं केलं तेच तुम्हाला करायचं होतं पण ते पूर्ण करता नाही आलं? नाही बघा, मी तुम्हाला खरं सांगतो, असं निवडणुकीमध्ये तुम्ही ठरवून एखादी गोष्ट करू शकता की तुम्हाला 0 मतं देईन, अरे असं काही कोणाला करता येत नाही. यातलं विश्लेषण करायचं असेल तर हेच करावं लागेल की 27 वर्ष आम्ही सत्तेत नसताना दिल्ली भाजपमध्ये आमची संघटना टिकली. आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतली. याच्या आधीच्या 2 निवडणुका म्हणजे जे 15 आणि 20च्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकासह आम्ही ताकदीने लढलो. त्याच ताकदीने आम्ही निवडणुका लढलो. शेवटी निवडणूक हे काही सायन्स नाही आहे, ते आपण निवडणूक शास्त्र म्हणतो पण ते काही सायन्स नाही आहे फिजिक्ससारखं. आणि त्याच्यामुळे काम करत राहावं लागतं, चिकाटीने काम करत राहावं लागतं. लोकांचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जावं लागतं. सभागृहामध्ये, सभागृहाच्या बाहेर त्या पक्षाला मेहनत करावी लागते. ती मेहनत आम्ही करतो आणि म्हणून आज हे आम्हाला यश मिळालेलं आहे. ज्या मेहनतीचा आणि ज्या नेतृत्वाचा काँग्रेसकडे सद्यस्थितीला पूर्ण अभाव आहे. एक प्रश्न खरं तर मला अतुल यांना विचारावासा वाटतो. अतुलजी, आपण आम्हाला जॉईन झाला आहात. खरं तर प्रत्येक पक्षाचे आकडे बदलले, म्हणजे आपचे बदलले, भाजपचे बदलले, पण काँग्रेस मात्र 0ची 0च राहिली. नाही, एक वोट शेअरच्या अनुषंगाने जर विचार केला सरिता, 7% आसपास आहे आणि आम्हाला असं वाटतं की 10% आसपास जाऊ. पूर्ण देशाचा मागच्या 10 वर्षाचा इतिहास पाहिला तर बीजेपीला तपशील हरवलेला आहे. कर्नाटकमध्ये हरवलं, पंजाबमध्ये हरवलं, मध्य प्रदेशमध्ये हरवलं, राजस्थानमध्ये हरवलं. अनेक ठिकाणी जे आहे ते आम्ही हरवलेलं आहे, नाही हरवलेलं आहे असं नाही. आता दिल्लीमध्ये ठीक आहे, दिल्लीमध्ये नाही झालं पण आम्ही मेहनत करत असं नाही आहे. या सकाळपासून सगळ्यांना दाखवतोय की मोदीजी 75 वर्षात झाले आणि रुपये 80 पैसे पडलेला आहे. सत्य परिस्थिती जी आहे लोकांसमोर ठेवताना कोण निर्णयाची कॉम्पिटिशन लागली आहे, कोण जास्त खाली येतं. त्याच्यानंतर 220 लाख कोटीचं कर्ज झालेलं आहे. 70 वर्षातली सर्वात मोठी बेरोजगारी आहे. महागाई सर्वात मोठ्या प्रमाणातली जी आहे, देश अनुभवतो आहे. ते सगळे परिस्थिती, सगळे आंदोलनं जे आहे
हे आम्ही घेऊन लोकांमध्ये जातोय, लोकांसमोर सत्य परिस्थिती आणतोय. लोक संधी देतात तो भाग वेगळा. आज अण्णा हजारे पटकन एकदम पटलावर आले. कुठे गेले अण्णा हजारे जेव्हा लोकपालाची नियुक्ती, कुठे गेले अण्णा हजारे जेव्हा बॉन्डवर सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं की असंवैधानिक आहे फ्रॉड आहे, कुठे गेले अण्णा हजारे जेव्हा एवढी मोठी बेरोजगारी होती. हे या सगळ्या गोष्टींच्या महत्वाचा एक मुद्दा की ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या सगळ्या लोकांना भाजपने आपल्या पक्षातच घेतलं नाही, तर मोठी मोठी पदं दिली, महाराष्ट्रात दिली. किती उदाहरणं आहेत. त्यावेळेस अण्णा हजारे झोपले होते. याचा अर्थ अण्णा हजारेंनी जे आंदोलन काँग्रेसच्या विरोधात केलेलं होतं ते आंदोलन बीजेपीला मदत करण्यासाठी केलं होतं. हे स्पष्टपणे जे आज पुढे आलं. कारण काँग्रेसवर जेवढे आरोप झाले 11 वर्षाच्या सत्तेमध्ये, संपूर्ण सत्तेमध्ये, संपूर्ण इन्क्वायऱ्या अनेक घडी टाकून, अनेक पद्धतीच्या प्रतारणा करून, खरं सुद्धा हिसकावून घेऊन, अतुलजी, अण्णा हजारेंमुळे दिल्लीचे आकडे न आले आहेत न गेले आहेत आजच्या घडीला. त्यामुळे आजची आपली ही जी चर्चा आहे ही अण्णा हजारेंवर नाही, ही दिल्लीवर आहे. आणि दिल्लीत शून्याचं शून्य कसं काय राहिलं? मी तुम्हाला काय सांगतो सरिताजी, ही अण्णा हजारे काय आहे त्यांचा खराब चेहरा, त्याचा बुरका फाडणं गरजेचं आहे. त्यामुळे महाराष्ट्र जनतेला सांगणं गरजेचं आहे. मी हे हिंदी नॅशनल चॅनलला बोललो नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेला हे कळलं पाहिजे. त्यांचा अधिकार आहे तो हे. आता दिल्लीचं शून्यचं शून्य जे आपण म्हणता, तिन्ही पक्षांनी जे आहे त्या गोष्टी समोर ठेवल्या. आम्ही लढलो तर 4% मतदान होतं. ते मतदान आम्हाला वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी आम्ही सेकंड नंबरवर पण आहोत, पण ही परिस्थिती काही चांगली नाही. हे आम्ही मान्य करतो. मी मान्य करायला पाहिजे. अजून आम्ही याच्यात मेहनत करू. आता काही गोष्टी ज्या आहेत काल आम्ही समोर आणलेल्या आहे. का निवडणूक आयोग हे देत नाही डेटा? त्या समोर आलं म्हणजे जेवढी लोकसंख्या नाहीये करोडांची, त्याच्यापेक्षा जास्त 16 लाख मतदान दिसतंय आपल्याला. जास्त या सगळ्या अनोमली ठेवत असताना निवडणूक आयोग डेटा देत नाही. जे आपण पारदर्शकतेकडून अपारदर्शककडे रोज जातोय. अपारदर्शकता जेवढी वाढवता येईल तेवढी वाढवता येईल. लपवायचं कशाची भीती आहे इलेक्शन कमिशनला? हे तर द्यायला पाहिजे ना. अतुलजी, याच्यामध्ये फक्त प्रश्न एवढाच आहे सध्याच्या अनुषंगाने की आम आदमी पक्ष हा मूळतः काँग्रेसला चॅलेंज करून राजकारणामध्ये आला आणि आम आदमी पक्ष हा मूळतः पहिल्यांदा जी चर्चा होती, जो तुम्ही अण्णा हजारेंचा रेफरन्स देताय, भाजपची बी टीम अशी अनेक वर्ष चर्चा होती, नंतर तो त्यांचा प्रतिस्पर्धी झाला, हा मुद्दा सोडून द्या. पण मूळतः आम आदमी पक्षाची स्थापना, त्यांचा जो मूळ उद्देश आहे तो काँग्रेस विरोध या उद्देशावर उभा राहिलेला पक्ष, हा पक्ष ज्यावेळी सत्तेतून जातो आणि हा पक्ष जे गमावतो ते काँग्रेस तेवढ्या प्रमाणात का कमावत नाही, ते भाजप का कमावतो, जर तो मूळ प्रतिस्पर्धी काँग्रेसचा आहे तर? असा आहे अमोल की पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान, मी सुद्धा दिल्लीच्या निवडणुकीमध्ये होतो, पूर्ण निवडणुकीच्या दरम्यान लोकांना शिलाजीचं गव्हर्नन्स आठवत होतं. कारण की 3 वर्ष त्यापूर्वी, तीन टर्म त्यापूर्वी बीजेपीच्या होत्या, 3 टर्म आमच्या होत्या लगातार, 3 टर्म अरविंद केजरीवालला भेटल्या होत्या. तर शिलाजींचं आठवत होतं. आम्ही मेहनती केली तिथे, असं नाही की मेहनत नाही केली. कोणताही निगेटिव्ह मीडिया किंवा भाजप कोणताही निगेटिव्ह ठेव, लोकांना जमिनीवर जे आहे ते दिसत होतं. आता बघूया या निकालानंतर त्याचं करू आम्ही विश्लेषण, सगळ्या गोष्टी जो आहे तो अभ्यासही करू, जसा महाराष्ट्राचा केला आणि सत्तेच्या तर ते गोष्टी जे आहे त्याचा अभ्यास करून दुरुस्त्या करू ना, त्याला काय अडचण आहे. पण आता हे शिलाजी आठवत आहे त्यांना, हे 5 वर्ष काँग्रेसला फेस करायचं आहे बीजेपीला, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि आम्ही तात्विक विरोध करतो, आम्ही मुद्द्यांवर विरोध करतो, जे मुद्दे आहेत ते समोर ठेवतो. जसं मी तुम्हाला आता सांगितलं, नरेंद्र मोदीजींनी अतुलजी कुठं फेस करायचंय काँग्रेसला? काँग्रेसचा एक आमदार असणार नाहीये. भाजपला कुठं काँग्रेसला फेस करायचंय? रस्त्यावर पूर्ण देशामध्ये तर काँग्रेस नाही असं आहे का? सगळीकडे आहो आम्ही, संसदेमध्ये आहो, रस्त्यावर आहो आम्ही मुद्दे उचलून लोकांसमोर सत्य जे आहे ते सातत्याने आणू, संघटनेमध्ये अजून सुधारणा करू. त्याला काय, सत्तेच्या बाहेर असणं काही वाईट नाही आहे. पण ज्या पद्धतीने या देशामध्ये लोकशाही संपवण्याचा प्रयत्न आहे, ज्या पद्धतीने हुकुमशाही तर सुरू आहे, बीजेपीच्या अनेक मंत्र्यांना आता भेटीगाठी होत असतात आमच्या, त्यांना काही अधिकार नाही असं ते स्वतः सांगतात. कोणाचं नाव आता काढून अतुल लोंढे म्हणतात की ज्या पद्धतीनं लोकशाही संपवल्या जाते त्याचा हा परिणाम आपल्याला दिसतोय. असं आहे की शून्य त्यांच्याकडे आलेलं आहे. त्या राहुल गांधींच्या डोक्यात शून्यच आहे, हे आपल्याला कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कळलंच ना. 3 दिवसात मतदारांचे त्यांनी 3 आकडे सांगितले, तुमच्याकडे रेकॉर्डेड आहे. आता विरोधी पक्ष नेत्याला एक आकडा धड सांगता येत नाही. हीच अवस्था रॅफेलच्या वेळेला होती. उत्तर पूर्ण करा. एक महत्वाची अपडेट येते तेवढी आपण प्रेक्षकांना दिली पाहिजे. 10 फेऱ्यांनंतर सुद्धा अरविंद केजरीवाल 1800 मतांनी पिछाडीवर आहेत. ही पहिली महत्वाची अपडेट या क्षणाची. दुसरी महत्वाची,
3 केवळ आता फेऱ्या बाकी आहेत नवी दिल्लीतल्या मतदारसंघाच्या, ज्या मतदारसंघातून अरविंद केजरीवाल उमेदवार आहेत. 10 फेऱ्या पार पडलेल्या आहेत आणि 10 फेऱ्यांनंतर 1800 मतांनी ते पिछाडीवर आहेत. नेमकं आता या 3 फेऱ्यांमध्ये काही चित्र बदलतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.